मंडळी, तर नमस्कार. आज आहे आमच्या मालवण ट्रिपचा डे 3. तर आज आमचं प्लॅनिंग आहे देवबागचं, आणि ती देवबागची बोट राईड आहे निघती बीचवरून संगम पाहायला. ते आम्ही आज पाहायला जाणार आहोत, आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज काही करायच्यात मुलांना, ते करणार आहोत. आणि आता आम्ही तिकडे चालू आहे, पण इतकी गर्दी आहे लॉंग विकेंड असल्यामुळे, सो आम्हाला वेळ लागतोय पोहोचायला. तर आता आपण पुढे पाहूयात कसं होतं. तुम्ही एन्जॉय करत राहा आमच्यासोबत आमचा ट्रिपचा अनुभव. आम्ही आता इथं देवबाग बोटिंग जेट्टीच्या इथे आलेलो आहे, आणि आमचं जेवण वगैरे झालं आहे. आणि आता आमचं ती बोट राईड आहे जी म्हणतो समुद्रातून 10-15 किलोमीटर्स आतमध्ये घेऊन जाता. गोल्डन रॉक्स, लाईट हाऊस वगैरे ते बघण्याचं आहे आमचं प्लॅन. तर आता आम्ही तिथे चाललो आहे. ती 2 तासाची राईड आहे एकूण. तर आता ते करायला चाललो आहे. फोटोज व्हिडिओज तुम्हाला कळतीलच, आणि एक्सपिरियन्सही आम्ही सांगूच. तर मित्रांनो, ही बोट राईड करण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. पहिला निगती बीचपासून आणि दुसरा देवबागपासून. कॉस्टिंग दोन्ही बाजूने सेमच पडतं, फक्त डिस्टन्समध्ये थोडा फरक आहे, आणि यासाठी थोडं बार्गेनिंग आपल्याला नक्कीच करावं लागतं. आम्ही देवबागपासून सुरुवात केली, आणि पहिलाच पॉईंट हाऊसबोट होता. ही हाऊसबोट तुम्ही स्टेसाठी ऑनलाईन बुक करू शकता. याचे पर नाईटचे चार्जेस 15,000 रुपीज आहेत. त्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर इन्क्लुडेड असतं, आणि एक बोट राईडही इन्क्लुडेड असते. त्याच्याच बाजूला एक स्कूबाची बोट होती, आणि त्याचे चार्जेस 6,000 आहेत. हा आहे सीगल बर्ड आयलंड. याला एक हिडन आणि अद्भुत जागा, अद्भुत पॉईंट असंच म्हणता येईल, कारण हा आयलंड फक्त 30 मिनिटच विजिबल असतो ड्युरिंग लो टाईड्समध्ये. याला मिनी थायलंड पण म्हणतात बरं का. ही सीगल बर्ड्स मेनली बाहेरच्या देशातून विंटर सीझनमध्ये आपल्या भारतात येतात आणि इथे राहतात, आणि समरमध्ये हे दृश्य दिसण्याची शक्यता तर फारच कमी. काय व्ह्यू पाहायला मिळतोय मंडळी. सीगल बर्ड सगळे फ्लाय करतायत, and we can't justify this view through camera. हा आहे क्रोकोडाईल पॉइंट. या डोंगराला त्या क्रोकोडाईल सारखा म्हणजे मगरी सारखा शेप आलेला आहे, म्हणून तिकडच्या गावातल्या लोकांनी याला क्रोकोडाईल पॉइंट असं नाव दिलं. हे आहे कांदळवन. यालाच खारफुटीची जंगलं असंही म्हणतात, कारण याच्यातली जी झाडं आहेत, जी मुळं आहेत, ती खाऱ्या पाण्यातच उगवतात, आणि सामान्य माणसाला तिथे जाणं अशक्यच आहे, का तर त्याची मुळे अगदी टोकदार असतात, म्हणून याला म्हणतात खारफुटीची जंगले. हा आहे संगम पॉइंट. इथे देवबाग गाव एंड होऊन अरबी समुद्राची सुरुवात होते. इथे कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम होतो, म्हणून हा संगम पॉइंट. किती सुंदर आहे ना हे दृश्य. आणि मित्रांनो, इथूनच सुरू होतोय आमचा समुद्रातील थरारक आणि एक अविस्मरणीय अनुभव, जो प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. तुम्ही नक्की पाहत राहा, खूप मजा येते, आणि हा अनुभव नक्की घ्यायला पाहिजे. कसं वाटतंय तुम्हाला, मला सांगा आता. आम्हाला खरंच खूप छान वाटतंय. मनात थोडीशी भीती वाटतेय, पण सगळी फॅमिली सोबत असल्यामुळं काही नाही. आयुष्यात असा आनंद सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. अनुभव सगळ्यांनी खरंच अनुभवला पाहिजे. या ठिकाणी त्यांना कसं वाटतं त्यांना विचारूया. मला खूपच भीती वाटत आहे, पण छानही वाटत आहे. आणि तुम्ही बघू शकता ते आमचे गाईड आहे, जे आम्हाला चांगले आम्हाला ट्रॅव्हलिंग करतायत. सो वी आर रिअली एन्जॉईंग. माझ्याबरोबर साहिल पण आहे, तो पण भारी एन्जॉय करतोय. आमचे हे साडू आहेत, आम्ही एकाच कंपनीत ठगवलेले आहेत दोघं, त्यामुळं आम्ही काय आम्हाला आमचा विचार होता बायकोंनाच पाठवायचा, पण म्हणलं चला. हे माझी बायको इथं घाबरलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर सगळ्यांनी फुल एन्जॉय करा. कोणाला चांगलं वाटते, टू इज एन्जॉईंग. बस बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
ही आहे डोंगर दरी. समुद्राच्या किनाऱ्यापासून 30 किलोमीटर अंतरावरती असे 2 डोंगर आणि त्याच्यामधून आपली बोट जाणं किती सुंदर आहे मित्रांनो. किती चमत्कारिक वाटतंय हे आपल्याला. खूप सुंदर आहे हे. पुढे पॉइंट. हा ठीक आहे. हा ईगल टाईप आहे का काय? इगल आहे का इगल? हा येस 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 ओके. हा येस येस दिस वन राईट राईट. हे आहे न्यू लाईट हाऊस. ब्रिटिश काळात आणि ओल्ड होतं ते पोर्तुगीज काळातलं. इथे 2 वर्कर्स महिनाभर कामाला असतात आणि पावसाळ्यात 6 महिने कामाला असतात. यांना अन्न पुरवठा पोस्टद्वारेच केला जातो आणि इथे वरती जाण्यास आपल्याला मनाई आहे. आणि हे पुढे आल्यावरती राऊंड केल्यावरती इथे तुम्ही पाहाल ही आहे गुफा. याला म्हातारीची गुफा म्हणतात आणि इथून पुढेच पाण्याचा फवारा अपोजिट साईडला निघतो. त्याला म्हणतात म्हातारीची चोट. ते आपण पाहणारच आहोत. तुमचं नशीब असेल तर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, कारण की हे पूर्णपणे हवेवरती आणि पाण्याच्या फ्लोवरती डिपेंड आहे. तर आम्हाला अगदी थोड्या प्रमाणात का होईना तो पाण्याचा फवारा म्हातारीची चोट पाहायला मिळाली होती. लाईट हाऊस पासून पुढे आल्यावर हे आहे निवती गाव आणि निवती बीच. लाईट हाऊससाठी इथूनही बोट्स निघतात. डिस्टन्स थोडं कमी आहे पण अनुभव तसाच थरारक आणि अविस्मरणीय. इथेच बाजूला निवती किल्ला आहे. तिथेही आपण जाऊ शकतो. हा वरती दिसतोय तो निवती किल्ला आहे आणि असेच रॉक्स आहेत. हा आहे सर्जेराव रॉक. आता याचं नाव सर्जेराव कसं, तर हे नाव तिकडच्या ग्रामस्थांनीच दिलेलं आहे. प्रत्येक जे काही पॉईंट्स आहेत या समुद्राच्या बोट राईडमध्ये हे सगळे नावं ग्रामस्थांनी दिलेले आहेत त्या त्या डोंगराच्या शेपनुसार. आणि हा जो तुम्ही डोंगर पाहताय हा डोंगर चारही बाजूनी पाहिला तर याचा आकार वेगळाच दिसतो आणि त्याच्यावरती सूर्याची किरणं पाहिल्यावर इतके छान गोल्डन रॉक तो दिसतोय. इतकं छान त्याचं लुक दिसतंय. हे सकाळी कोवळ्या किरणांमध्ये तर अतिशय सुंदर दिसतो हा डोंगर. हा आहे त्सुनामी आयलंड. याला त्सुनामी म्हणतात कारण हा भरतीच्या वेळेस पूर्ण पाण्याखाली गेलेला असतो. इथे तुम्ही पाहाल यांचे शॉप्स जे आहेत त्यांचे उंचावरती आहे. इथे आपण आपल्या बोट्स थांबवू शकतो. चहाही आपण इथून घेऊ शकतो, नाश्ताही घेऊ शकतो आणि खाली उतरूही शकतो. पाणी अगदी कमरेपर्यंतच असतं. तर मित्रांनो, जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताच आहात मी खूप घाबरले होते कारण मला पाण्याचा फोबिया आहे. मी खोल पाण्यामध्ये नाही जाऊ शकत आणि आम्ही रिटर्नचा प्रवास करताना हवा उलट्या दिशेने येत होते म्हणून बोट जास्त हलत होती आणि मला तिथे टोकावर जाऊन फोटो काढायचा होता. सो ते काही शक्य झालं नाही. पण थोड्या वेळाने पाणी थोडं स्टेबल झाल्यावर आणि आम्ही कर्ली खाडीमध्ये एंट्री केल्यावर मी माझी फोटो आणि व्हिडिओ काढायची इच्छा पूर्ण करून घेतली.